शेतकरी बंधूंनो नमस्कार। मी बळीराम गाडेकर। आपण हवामान अंदाज जिल्हा जालना या ग्रुपच्या माध्यमातून आपले हवामान अंदाज अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो आणि त्याच अनुषंगाने मी काल एक आपल्या ग्रुपमध्ये कमेंट केली होती की आपण देत असलेल्या हवामान अंदाजाबद्दल आपले मत मांडा आणि त्या कमेंटला रिप्लाय म्हणून भरपूर शेतकरी बांधवांनी अशा कमेंट केल्या की सर तुम्ही देत असलेले हवामान अंदाज हे एकदम अचूक आहे। तर त्याबद्दल मी त्या सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून अभिनंदन करतो। आणि आता आपण 1 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंतचा हवामान अंदाज देत आहे। तर शेतकरी बंधूंनो आपण आता 3 विभागाचा हवामान अंदाज द्यायला सुरुवात केलेली आहे। त्यामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा। तर आपण आता बघूया एक थोडक्यात हवामान अंदाज। तर 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत ह्या तिन्ही विभागामध्ये एक विरळक ढग दिसतील व धुके जास्त राहील। आणि पावसाचा जर विचार केला तर ह्या तिन्ही विभागामध्ये 1 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंत कुठेही पाऊस नाही। आणि आता आपण एक तापमानाच्या बाबतीत सांगू। तर शेतकरी बंधूंनो पूर्व विदर्भाचे तापमान हे दिवसाचे एक 30 ते 32 व 3 तारखेच्या नंतर पुढे एक 34 अंश सेल्सिअस राहील। आणि पश्चिम विदर्भाचे तापमान 31 अंश सेल्सिअस ते 32 अंश सेल्सिअस राहील। आणि मराठवाड्याचे तापमान एक दिवसाचे एक 30 अंश सेल्सिअस ते 32 अंश सेल्सिअस राहील। आणि रात्रीचे तापमान ह्या तिन्ही विभागाचे एक 18 अंश सेल्सिअस ते 20 अंश सेल्सिअस राहील। शेतकरी बंधूंनो एक 3 तारखेच्या नंतर या तिन्ही विभागामध्ये एक 2 अंश सेल्सिअसना तापमानामध्ये वाढ दर्शवणार आहे। तर शेतकरी बंधूंनो हा होता आपला 1 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंतचा हवामान अंदाज। आणि शेतकरी बंधूंनो कालच्या कमेंटमध्ये काही शेतकरी बांधवांनी अशा कमेंट केल्या की सर तुम्ही 2025चं पर्जन्यमान कसं राहील त्या बाबतीत आम्हाला माहिती द्या। तर आपण एक 15 फेब्रुवारीला एक प्राथमिक अंदाज आपला देऊ। तर शेतकरी बंधूंनो हा होता आपला 1 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंतचा हवामान अंदाज। नमस्कार।